वंजारी सर, आता जे मुद्दे निलेश राणे यांनी मांडलेले आहेत की 5 वर्षापूर्वीचे प्रकरण आहे, दरम्यानच्या काळामध्ये जे जे काही झालंय अशा पद्धतीचे आरोप आहेत की पुरावे नष्ट झालेले असू शकतात 5 वर्षापूर्वी, आता त्याच्यामध्ये कसा तपास होणार आणि हे सगळे मुद्दे आहेत. काय काय कसं कसं कळणार की नेमकं काय घडलेलं आहे? याच्यामध्ये महत्वाचे 4 मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सगळ्यात पहिला, 8 जून 2020 ला जो स्थानिक पोलिसांनी ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर एडीआर रजिस्टर केला आणि त्याची चौकशी केली. सगळ्यात पहिला त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, कशाची चौकशी झाली आणि कशाची चौकशी झाली नाही, त्याचा विचार करायला पाहिजे. दुसरं, 2022 मध्ये SIT ची स्थापना झाली. त्या SIT नी काय चौकशी केली, SIT च्या तपासाचा रुख आणि एडीआर स्थानिक पोलिसांच्या तपासाचा रुख याच्यामध्ये काही तफावत दिसतं का, त्याचं एक्झामिनेशन झालं पाहिजे. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये याच्यात जे काही पुरावे आले ते शिंदे साहेबांकडून सभागृहामध्ये मांडले गेले होते, तेही विचारात घेतले पाहिजे. राहता राहता मुद्दा राहतो, या तिन्ही याचा विचार केल्यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूचा सुशांत सिंग प्रकरणाशी काय संबंध आहे, तोही धागा आपल्याला नजरेआड करता येण्यासारखा नाही. आणि हे सगळं असताना जे काही घडलं, जे काही घडलं नाही, त्याबाबत आता जी दिशाच्या वडिलांनी पिटिशन फाईल केलेली आहे, त्या पिटिशनवर सन्माननीय हायकोर्ट या 4-5 गोष्टी तपासून पाहिल आणि निस्पृहपणे त्याच्यामध्ये तपासाची गरज आहे का, मी तर म्हणतो जर गरज असेल तर याच्यात ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन, ज्युडिशियल इन्क्वायरी सिटिंग जज ऑफ हायकोर्टच्या अधिपत्याखाली झाली पाहिजे. म्हणजे हा जो अनाठाई दिशावरून दिशाभूल करण्याचा धुराळा उडतो आहे तो शांत होईल. राहता राहता जे राणे साहेबांनी एक सांगितलं त्याच्याबद्दल सांगू इच्छितो. मी पोलीस अधिकारी होतो आणि माझ्या अनुभवातून हे बोलतो की जेव्हा फोरेन्सिक मध्ये काही अवशेष, विसरा आणि काही बॉडी सेल्स हे प्रिझर्व केले जातात, तेव्हा तपासासाठी शरीर उपलब्ध असो नसो, बॉडी डिस्पोजल झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजी आणि आताच्या डेव्हलप डिजिटल फोरेन्सिक सायन्स प्रमाणे अजूनही त्या गोष्टीचा खरेपणाचा छडा लावता येऊ शकतो. सायंटिफिक वैज्ञानिक तत्वांवर आपण तो विश्वास ठेवूया. या प्रकरणामध्ये निस्पृह चौकशी होऊन जे सत्य आहे ते जनतेसमोर आणावं. हे जे 4-5 टप्पे मी सांगितले ते वारंवार वेगवेगळ्या प्रकारे येत असल्यामुळं कदाचित जनतेला असं वाटतं की याच्यामध्ये काही राजकारण आहे. आपण जे बोलतो त्याविषयी राजकारण करण्याचा किंवा राजकीय धुराळा मुद्दा उडवण्याचा काही संबंध नाही. इथे प्रश्न असा आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं राज्यात, नाही देशामध्ये, सगळ्या जनतेला माहित आहे. प्रश्न आहे 2020 साली झालेलं प्रकरण, त्याच्यामध्ये झालेला एडीआर चौकशी, त्याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचे रोल जे काही असेल ते, इतके दिवस सरकारला असं का वाटत नाही की याच्यामध्ये परम सत्य जे आहे ते जनतेसमोर यावं. आणि म्हणून मी म्हणतो की ही जनतेची दिशाभूल राजकीय मंडळींनी कृपा करून थांबवावी. काय असेल ते एकदा ती चौकशी करा. आजचं स्टेटमेंट नाहीये दिशा सालियनच्या वडिलांचं, त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं माझ्यावर दबाव आहे, मग एवढे दिवस का त्याचा तपास झाला नाही.